हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माय किचनमध्ये स्वागत आहे. आपण आज बनवणार आहोत बोकड्याची भाजी. तर तुम्हाला दाखवते बोकड्याच्या भाजीसाठी काय काय लागणार आहे. तर बघा, लसूण, अद्रक, खोबरं भाजून घेतलं आहे, 2 कांदे पण थोडेसे तेल टाकून तव्यावर भाजून घेतलेले आहेत. याच्यामध्ये तीळ आणि खसखस आहे. हा सगळा मसाला मी भाजून घेतलेला आहे. आणि अद्रक लसूण आपल्याला हे वाटणानंतर काढायचं आहे. आणि ही आहे बोकड्याची भाजी, अर्धा केजी. मस्त छान शिजली बघा बघा, किती छान भाजी आहे. तर कशी भाजी आहे की नाही, एकदम लुसलुसीत. चला मग वाटण काढूया, आणि वाटण काढल्याच्या नंतर तुम्हाला फोडणी देताना दाखवते. हे बघा, मस्त कढई गरम करायला ठेवली मी. आता याच्यात तेल घालून घेते. हे बघा, तेजपत्ता टाकते आता फोडणीला, आणि थोडीशी दालचिनी टाकते. आणि आता हे वाटण काढलेलं होतं मी, हे वाटण घालते याच्यामध्ये. मस्त त्याला छान प्रकारे मस्त फ्राय करून घ्यायचं हे वाटण. आता खूप सुंदर लागते याची भाजी खायला. घरी ट्राय करून बघा, आणि आता कमेंटमध्ये सांगा की कशी झाली म्हणून. फार छान होते भाजी. बघा, मस्त मस्त फ्राय होतो तोपर्यंत. आता आपण याच्यामध्ये तो सुके मसाले घालूया. सुके मसाल्यामध्ये लाल मिरची पावडर आहे, एव्हरेस्ट आहे, आणि एव्हरेस्ट मसाला आहे, मटण आणि धना पावडर. आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मसाल्याला जोपर्यंत तेल येत नाही, छान प्रकारे भाजलं जात नाही, तोपर्यंत आपल्याला लो मिडियम गॅसवर हा छान असा मस्त भाजून घ्यायचा आहे. हे बघा, मसाल्याला मस्त कलर आला आहे. आता छान प्रकारे भाजण्यात आला आहे मसाला, छान असं एकदम. आता आपण याच्यामध्ये शिजून घेतलेली बोकड्याची भाजी घालूया. किती सुंदर झाली भाजी, चवीला पण अप्रतिम आहे. घरी करून बघा, आणि कमेंट बॉक्समध्ये कळवा की भाजी कशी झाली म्हणून. सुंदर भाजी झाली आहे ना. आहा, मस्त भातासोबत पण छान लागते, आणि पोळीसोबत पण छान लागते. तुम्ही कशासोबत पण सर्व केली तर भाजी खूप सुंदर लागते खायला. भाजी जर आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.